माझ्यासोबत मनसे नेते अविनाश जाधव या ठिकाणी आहेत. दादा, निवडणुकींचा आता सुरुवात झालेली आहे, बिगुल देखील वाजलेला आहे. मनसेची ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंसह कशा प्रकारची तयारी असणार आहे, कशा प्रकारची रणनीती असणार आहे? मी तुम्हाला एक सांगतो, पूर्ण ताकदीने ठाकरे बंधू यावेळेला ठाणेकरांसमोर जातील आणि ठाणेकर त्यांच्या पाठीशी उभे राहतील. जर मागच्या निवडणुकीचं तुम्ही जर आमच्या दोन्ही पक्षांची वेगवेगळी मतं असलेली मतं कॅल्क्युलेट केली तर ठाणेकरांनी चांगलं मत आम्हाला दिलं होतं दोन्ही भावांना. आणि आता ज्यावेळेला दोघं भाऊ एकत्र येतात त्यावेळेला काठावर असलेला देखील जो मतदार आहे तोही या दोन भावांच्या सोबत उभा राहील. ठाण्यामधला भ्रष्टाचार असेल, ठाण्यामधला ट्रॅफिकचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, टँकर माफियांचा प्रश्न असेल, अशी 100 प्रश्न, क्लस्टरचा विषय असेल, 100 विषय घेऊन यावेळेला आम्ही ठाणेकरांसमोर जाऊ आणि ठाणेकरांना विनंती करू की सतत एका माणसाला किंवा सतत त्याच लोकांना 20-20 वर्ष नगरसेवक निवडून देऊन जर काही होत नसेल तर तरुणांना संधी द्या आणि यासाठी आम्ही ठाणेकरांकडे जाऊ. पाहिलं तर काय नेमका फॉर्म्युला ठरलेला आहे, कोणत्या जागेवरती भर देण्यात येणार आणि ठाकरे बंधूंसह ठाकरे पक्ष जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये होता, त्यासोबत राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस पक्ष देखील होता, त्यांच्यासोबत काही बैठका ठाण्यामध्ये सुरू आहेत का? आमची आज सकाळी 4 वाजेपर्यंत बैठका सुरू होत्या आणि 4 वाजेच्या बैठकीमध्ये आमच्या अनेक तडजोडी झालेल्या आहेत. काही जागांचं जे काही शेवटचं म्हणजे माझा आणि शिवसेनेचं तर जवळजवळ संपलेलं आहे, माझा राष्ट्रवादीचं जवळ संपलेलं आहे, काँग्रेसच्या काही जागांचं डिस्कशन आहे ते काल रात्री बऱ्यापैकी थांबलंय, उरलेलं आज संपेल. परंतु पाहिलं तर मागील काळामध्ये जो कबूतर खानाचा विषय होता किंवा बिराबांजर मधला जो मराठी हिंदी भाषिकचा वाद होता, त्या वादानंतर काय वाटतं, ठाण्यामध्ये असेल जैन समुदाय देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे, उत्तर भारतीय नागरिक देखील मोठ्या प्रमाणात आहेत, त्याचा कुठेतरी फटका या ठिकाणी बसू शकतो का बसेल? माझ्या मागच्या निवडणुकीलाही काही ही लोक आमच्या सोबत नव्हती, तरी मला 45,000 मतं आहेत हो. त्याच्यामुळे इथला मराठी माणूस जिवंत आहे हे तुम्ही विसरू नका. इथे जवळजवळ 70% वरती मराठी लोक राहतात आणि ही जर सगळी मराठी लोक एकत्र झाली ना तर विषय चालणार नाही की अजून कोणाच्या मतांची गरज असेल. पाहिलं तर काल ठाण्यामध्ये जे आहे ते भाजपने बॅनरबाजी केली होती, नमो भारत नमो ठाणे असे आशयाचे बॅनर जे आहेत ते अनेक ठिकाणी त्यांनी झळकवले होते. कुठेतरी एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये बॅनर समजले जातात. त्यानंतर तुम्ही देखील एक फेसबुकला पोस्ट केलेली आहे, मौन भारत मौन ठाणे. माझं असं मत आहे की तुम्हाला निवडणुका आल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. एवढंच जर तुम्हाला होतं ना तर विकासाच्या बॅनर लावायचे की आम्ही केंद्रातनं ह्या निधी आणू आणि ही कामं करू. हे काय नमो भारत आणि नमो हे आणि नमो ते, ज्या गोष्टींची गरज आहे त्याच्यावर करा. किती दिवस इमोशनल राजकारण, प्रभू श्रीराम यांच्यावर किती दिवस आपण राजकारण करणार आहोत? विकास, प्रभू श्रीरामाच्या नावावर किती लोकांची तुम्ही फसवणूक करणार आहात? करायचाच आहे तर ठाण्याचा विकास करा. आम्हाला धरण कसं येणार त्याच्या बाबतीत बॅनर लावा आणि याच्या आधी 20 वर्ष तुम्ही का नाही केलं ह्याचं पण उत्तर आम्हाला त्या बॅनरवरनं द्या. ठाण्यातल्या ट्रॅफिकच्या प्रश्नावर तुम्ही एवढे 20 वर्ष का नाही केलं ते बॅनर लावून आम्हाला सांगा. पण नरेंद्र मोदींच्या नावावर राजकारण, इमोशनल लोकांना ब्लॅकमेल करणं बंद करा. ठाणेकर सुज्ञ आहे आणि ठाणेकर प्रश्न विचारेल. मला असं वाटतं की हा ठाणेकर जिवंत आहे आणि जर ठाणेकर जिवंत असेल तर येत्या निवडणुकीत त्यांना प्रश्न विचार. मौन भारत आणि मौन ठाणेचा नेमका अर्थ काय होते? जाऊन अख्खा ठाणे मला विचारत होता, काही पत्रकार पण मला विचारत होते याचा अर्थ काय. तर त्याचा अर्थ असा आहे की ठाणे शांत आहे, देश शांत आहे आणि तरी जर यांना निवडणुकीला मतं पाहिजे असतील तर ते कसं हे होईल. पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी, महिन्यांपूर्वी तुम्ही रॅली काढली होती, बोगस मतदार असेल किंवा ईव्हीएम संदर्भामध्ये असेल. यंदाच्या निवडणुकीमध्ये जर काही बोगस मतदार आढळले तर काय नेमकी मनसेची भूमिका असणार आहे? मला असं वाटतं की मी खात्रीने सांगतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांची दोघांचीही आमची जी टीम आहे, आमचे पदाधिकारी आहे, अतिशय अग्रेसिव्ह आहे. माझी सर्व बोगस मतदारांना आणि दुबार मतदारांना विनंती आहे की ठाण्याच्या आजूबाजूला पण फिरू नका. जर भेटलात तर येताना चालत याल, जाताना चालत जाल याची खात्री आम्हाला नाही. कारण ही मुलं 5-5 वर्ष मेहनत करतात आणि तुम्ही पैसे खाऊन मतदान करायला येता आणि या सगळ्यांचं करिअर उद्ध्वस्त करतात, तर याच्यापुढे ते खपवून घेणार. पाहिलं तर महायुतीचा तिढा जो आहे तो अजूनही अनेक जागांवरती अडल्याचं पाहायला मिळत आहे. खासदार नरेश म्हस्के यांचा मुलगा देखील जो आहे तो कोपरीमधून इच्छुक आहे, त्याच्या भावी नगरसेवकाच्या पोस्ट देखील व्हायरल होतात. त्यांच्याच पक्षातील काही जे इच्छुक मतदार आहेत त्यांनी नाराजी कुठेतरी व्यक्त केली, असं अनेक भागामध्ये आढळून येते. त्यांच्या पक्षाचा विषय आहे, त्यांनी त्याच्या बाबतीत निर्णय घ्यावा, याच्या बाबतीत आम्ही काय बोलणार ना. पण त्यांचा तिढा अजून सुटत नाहीये काही जागांवर.
उद्या युती तुटू शकते शेवटच्या दिवशी. कार्यकर्ता इकडचा तिकडे होऊ नये म्हणून हे केलेलं असेल. कारण सगळ्यात जास्त नगरसेवक फुटण्याची भीती ठाण्यात होती. तर ती भीती थांबवण्यासाठी अजूनही ह्या गोष्टी चालू असतील. उद्या युती तुटूही शकते अशी शक्यता आहे. ब्रँड ठाकरेंची तयारी नेमकी कुठपर्यंत आलेली आहे ठाण्यामध्ये? ठाकरे बंधूंच्या एकत्र काही सभा लागणार आहेत का? 3 तारीख आणि 10 तारखेला चर्चा देखील सुरू आहे ठाण्यामध्ये. ते ठाकरे बंधू एकत्र एका मंचावर प्रथम दिसणार आहेत. काय नेमकं कधीपर्यंत या तयारी सर्व आटपतील? मला असं वाटतं की आमच्या ज्या सभा आहेत त्यांच्या बाबतीतला जो निर्णय आहे तो मुंबई आमच्या कार्यालयातनं येईल. त्या बाबतीत आम्हाला कुठल्याही प्रकारचे आदेश आलेले नाहीयेत. मला वाटतं की आत्ता जो आमचं काम चालू आहे तो जागा सोडवणं आणि जागा वाटप याकडे आहे. हा आमचा 30 तारखेनंतरचा अजेंडा असेल की साहेबांची सभा कुठे होणार, मुंबईमध्ये कुठे होईल, ठाण्यात कुठे होईल, या बाबतीतले निर्णय होतील. आजचा जो आमचं लक्ष आहे हा पूर्णपणे उमेदवार निवडीत आहे. परंतु उमेदवार निवडीचं तुम्ही म्हणताय, आज असं चर्चा सुरू होते की एबी फॉर्मचं वाटप आज ठाण्यामध्ये देखील केलं जाईल. परंतु ठाण्यामध्ये पाहिलं तर एका जागेवरती अनेक उमेदवार जे आहेत इच्छुक आहेत. नेमका हा प्रश्न कशा प्रकारे मार्गी लावेल? मला असं वाटतं की हे सगळे सन्माननीय राजसाहेबांवर प्रेम करणारी लोक आहेत. 10-15 उमेदवार जरी असतील तरी आम्ही तिकीट एकालाच देऊ शकतो. काही ठिकाणी असं आहे की ती जागा शिवसेनेला गेली आहे, बरोबर आहे, काही ठिकाणी राष्ट्रवादीला गेली. परंतु आमचा हा कार्यकर्ता सन्माननीय राजसाहेबांवर प्रेम करणार आहे. तो साहेबांचा आदेश म्हणून त्या गोष्टीत आम्हाला सहकार्य करेल. तर एक अगदी शेवटचा प्रश्न असेल, ठाकरे बंधू ठाण्यामध्ये एका मंचावरती सभेकरिता दिसतील का? नक्की दिसतील. निश्चित पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये ठाकरे बंधू जे आहेत ते प्रचारादरम्यान एकत्र दिसतील. त्याचबरोबर एका जागेवर अनेक जण इच्छुक असले तरी देखील हा तिढा मात्र नक्कीच सोडवेल असं या ठिकाणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलेलं आहे. शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे.